सेंटर ऑफ मास वेगळा काढायला सांगतात. आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपल्याला वेक्टर्स ऑलरेडी माहिती आहेत, त्यामुळे आपण कसं सोडवतो R1 आणि R2. हे जमतं का सगळ्यांना? हो सर. हे 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 न्यूमरिकल्स बघा, एकदा चेक करा. आपण एक्स ॲक्सिसवर पहिल्यांदा बघितला, नंतर इथं घुसलो ह्याच्यामध्ये. आणि इथं मी तुम्हाला सांगितलेलं शॉर्टमध्ये कसं लिहायचं. आय कॅप जे कॅप लिहिण्याऐवजी त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे, फक्त सेपरेट. एक्सचं वेगळं करायचं, वायचं वेगळं करायचं. रिव्हिजन ज्यांनी केली असेल त्यांना आठवेल मी काय सांगतोय ते, बरोबर? हो सर. तर हे सगळं काय होतं रे, की असे तुम्ही इथं मोजू शकता पार्टिकल्स, बरोबर का? 1 2 3 वर 4 आहेत. समजा मी एक 100 पार्टिकल दिले तरी सुद्धा तुम्ही कष्ट घेऊन काहीतरी इकड तिकडचं करून फॉर्म्युला लिहाल की नाही, आणि त्यानुसार आन्सर काढाल. मी जर समजा तुम्हाला 1,00,000 पार्टिकल दिले, प्राण निघतील की नाही तुमचे सोडवताना? खूप वेळ लागेल. पण हेच करायचं आहे की M1 R1 प्लस M2 R2, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर M इंटू R ह्याचीच मल्टिप्लिकेशन करायची आणि त्याची ॲडिशन करत जायचं आपल्याला. मी तुम्हाला 1 कोटी पार्टिकल दिले, इन्फायनाईट पार्टिकल दिले, तर तुम्हाला आतून काय सिग्नल येतोय का? काय कशाची गरज पडणार आहे आपल्याला? विच मॅथमॅटिकल ऑपरेशन? इंटिग्रेशन. जेव्हा इंडिव्हिज्युअल पार्टिकल दिले असतील त्यावेळी मी आरामात हे फॉर्म्युला वापरू शकतो की नाही, M1 R1 M2 R2 वगैरे सगळं. अरे बोला, इंटिग्रेशन सगळंच यूज नाही करणार आहे आपण, घाबरू नका, ठीक आहे? पण जर असे इन्फायनाईट पार्टिकल, किंवा मी समजा एखादी बॉडी घेतली, एखादा दगड घेतला, तर त्याच्यामध्ये इन्फायनाईट पार्टिकल्स आहेत. इन्फायनाईट इन द सेन्स मोजू शकत नाही आपण ते पार्टिकल्स, आणि प्रत्येकाचं मास तुम्ही हे केलं. तुम्ही जर तो स्पेरिकल असेल तर मी अंदाजानं सांगू शकतो सेंट्रल असेल, पण असा ओबड असेल तर कॅन यू टेल द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास? बोला. मला काय करावं लागेल? इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन करताना सुद्धा प्राण निघू शकतात जर तो सिमेट्रिक नसेल, स्टोन वगैरे. तर आलंय का लक्षात? कॅल्क्युलेशन करणार कसं तुम्ही? त्यासाठी कम्प्युटराइज्ड प्रोसेस वापरले जातात, ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशनचा वापर करावा लागतो. हे आतून सिग्नल आला का तुम्हाला खरंच सगळ्यांना? पोरांनो, हो सर. ठीक आहे, कारण ते महत्वाचं आहे. तसा जर सिग्नल आतून आला तरच तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सोडवू शकणार आहे. आता मी ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन घेऊ शकत नाही इथं, कारण तुम्हाला अजून मी एलिमेंट्स वगैरे अशा भरपूर गोष्टी अजून शिकवायचं आहे. तुमच्या वर्कशीटमध्ये शेवटचा क्वेश्चन त्याच्यावर होता, त्या केसवर, ठीक आहे? बेसिकच होता तो, एवढा अवघड नव्हता. पण एवढं बेसिक कळालं असेल की पार्टिकल सिस्टम आणि कंटिन्युअस बॉडी ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. पार्टिकल सिस्टममध्ये मी मोजू शकतो पार्टिकल्स किती आहेत, पण कंटिन्युअस बॉडीमध्ये किती पार्टिकल असणार? बोला. किती असणार सांगता येत नाही ना, म्हणजेच इन्फायनाईट. बोला. इन्फायनाईट. हो सर. मग मी काय करेन, माझ्या आवडीचं काहीतरी असं एक ओरिजिन पकडेन इथं, ठीक आहे? ह्या ओरिजिनच्या हिशोबानं काहीतरी सेंटर ऑफ मास येईल, ठीक आहे? काही यायचं ते होते. मग हे करण्यासाठी मी एक एक मास पकडतो यातलं. तर हे मास पकडलं. ह्या जर पूर्ण बॉडीचं मास M असेल तर ह्या छोट्याशा पार्टचं मास काय असेल रे? एकदम छोट्या. येतंय तुम्हाला? बोला. त्याचे छोटे तुकडे केले मी. जर M मास पूर्ण बॉडी असेल तर या छोट्या पार्टिकलचं काय असेल मास? DM. बोला, येतंय. काय असेल? DM वगैरे आठवते का सगळ्यांना? X DX वगैरे ह्या गोष्टी, हो सर. ठीक आहे? त्यानंतर इथून ह्याचा जो पोझिशन वेक्टर असेल, लेट्स से दॅट इज R. तर असाच अजून एक पार्टिकल घेतला मी, तर समजा DM, त्याचा पोझिशन वेक्टर असाच एक घेतला DM. ह्यांची मी हा फॉर्म्युला वापरून ॲडिशन करू शकतो का रे? M1 R1 प्लस M2 R2. सांगा, असे किती पार्टिकल आहेत? इन्फायनाईट नाही पार्टिकल, भरपूर आहेत. आले का लक्षात? हो सर. मग जर मला हे करायचं नसेल तर मी कशाचा वापर करेन? न्यूटन बाबा की जय. बोला. इंटिग्रेशन. ओके. आणि तुम्हाला जर लक्षात हे दिलं तुम्ही, तर RCOM चा फॉर्म्युला आपण कसा लिहिला होता बघा. प्रत्येक वेळी M1 R1 प्लस M2 R2, म्हणजे ॲडिशन तर करायची आहे, पण फक्त M ची किंवा R ची नाही. कोणाची ॲडिशन करायची आहे? मास इंटू त्याचा पोझिशन वेक्टर. आठवते का सगळ्यांना? हो सर. ओके. मग तुम्हाला ह्यांचीच ॲडिशन म्हणजे इन्फायनाईट ॲडिशन करायची आहे, म्हणून त्याला आपण कसं लिहितो? समजा इथं मी RCOM असं लिहिलं, तर यू राईट इट ॲज इंटिग्रेशन ऑफ, आता याला RDM असं लिहितो मी, अपॉन इंटिग्रेशन ऑफ DM, ठीक आहे? हे लगेच कळणार नाही सगळ्यांना.
पण तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं इथं तर आपण m इंटू r चे मल्टिप्लिकेशन करून त्यांची ऍडिशन केली होती की नाही, हो सर. आणि खाली सगळ्या मासेसची ऍडिशन केली होती. मग अशी जर इन्फायनाइट ऍडिशन असेल तर मी सिग्माला इंटिग्रेशन रिप्लेस करू शकतो. आणि हे मास काय आहे, डीएम आहे. हे मास काय आहे, डीएम आहे. कळलं हा फॉर्म्युला कुठनं आला असेल सगळ्यांना? हो सर. खरंच समजलाय का पोरांनो? हो सर. भरपूर जण शांत हो, आहेत रे, आज काय झालंय? नाही सर कळलं. समजले सर. ओके, तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून जे जे ऍडव्हान्स करणार आहेत त्यांना हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी असे डेंजर क्वेश्चन सोडतात जो इंटिग्रेशन शिवाय सुटतच नाही. ठीक आहे, असे विचारले जातात क्वेश्चन्स. त्यामुळे हे फॉर्म्युला का आला असेल, असाच का घेतला मी, हे समजून घ्या. ठीक आहे, मग आपल्याला काही इंटिग्रेशन वगैरे सगळं करत बसायचं नाहीये. बेसिकली मला काय म्हणायचं आहे, मी जर समजा तुम्हाला असं सर्कल दिला इथं, ही रिंग आहे समजा, अशी रिंग पार्टिकलची सिस्टम आहे का कंटिन्युअस बॉडी आहे? बोला. म्हणजे ह्याच्यावरचे पार्टिकल नाही, ह्याच्यावरचे पार्टिकल तुम्ही डोळ्याने म्हणजे असं हाताने मोजू शकता का? ही कंटिन्युअस बॉडी आहे? कंटिन्युअस. कंटिन्युअस बॉडी आहे. आणि मी जर याचा तुम्हाला सेंटर ऑफ मास विचारला तर कुठं असेल सांगा रिंगचा? रिंगच्या सेंटरला असेल. मग ह्याच्यासाठी मला इंटिग्रेशन करायची गरज पडली का आता? नाही नाही. सर. काय म्हटलं, कळलं काय? ह्याचा अर्थ ह्या फॉर्म्युलेची प्रत्येक वेळी गरज पडेल असं काय नाही. नाहीये. किंवा मी समजा तुम्हाला स्क्वेअर दिला असा, ठीक आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? म्हणजे असं सेंटर. हे पूर्ण असं प्लेन आहे समजा, हा असा पूर्ण मास भरलाय ह्याच्यामध्ये, तर ह्याचा सेंटर ऑफ मास ओबियसली इथं असेल की नाही, सेंटरलाच. हो हो सर. सर. ह्याच्यासाठी मला काही डीएम घेऊन इंटिग्रेट करावं लागलं का? नाही. आलंय का लक्षात हे सगळ्यांना खरंच? हो सर. हो किंवा या सर. रिंगच्या ऐवजी समजा डिस्क असते अशी पूर्ण भरलेली, तरी सुद्धा सेंटर ऑफ मास इथंच असतं की नाही? हो सर. प्रॉब्लेम कधी येतो, हो, सर. ज्यावेळी ही रिंग पूर्ण नसेल, सेमी सर्क्युलर असेल अशी. आत्ता मला सांगा, सेंटर ऑफ मास इथं असेल का रे? इज इट द करेक्ट पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास? नाही. नाही सर. इकडं सर्कल की नाही वर ते, कारण इकडं मास जास्त हो आहे. सर. खरंच लक्षात आलं? हो सर. न्यू पोझिशन. मग ही पोझिशन काढण्यासाठी काय करावं लागतं, ह्या डिस्कला छोटे 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 अशा रिंगचं एक स्ट्रक्चर मानावं लागतं आणि त्याचं मग इंटिग्रेशन करावं लागतं. पण हे आता आपण करत बसणार नाही, तुम्ही बोर होऊन जाल आणि यातनं मिळणार काहीच नाही, फॉर्म्युले मिळतील फक्त छोटे छोटे. ठीक आहे, इंटिग्रेशन कसं करायचं, काय करायचं हे शिकवेन मी तुम्हाला. पण आता फील आलाय का रे कंटिन्युअस बॉडीला काय करायचं असतं त्याचा? हो सर. ओके, ह्यातल्या छोट्या छोट्या कंटिन्युअस बॉडी ज्या आहेत, रिंग असेल, डिस्क असेल किंवा स्क्वेअर असेल, अशा ज्या सिमेट्रिक बॉडी असतात त्या सगळ्यांचे सेंटर ऑफ मास कुठं असणार? त्यांच्या सेंटरला, त्यांच्या सेंट्रॉइडला. कळलं का? हो सर. हो सर. मी समजा इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला, इक्विलॅटरल ट्रायंगल, तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? म्हणजे हे भरलाय सगळा असा मास सर सेंटरला. कुठं असेल? कारण कुठून जरी गेला तरी सगळे डिस्टन्स सेम आहेत नाही. हो हो सर. सर. ओके, पण जर मी आयसोसेलेस ट्रायंगल घेतला समजा लाईक दिस, ह्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? म्हणजे सर थोडं खालच्या बाजूला असेल. मला सांगा, ह्या लाईनवर असेल का? हे हाईटचा सेंटर आहे अल्टिट्यूडचा, इथं असेल का? नाही सर. नाही. कुठं नाही, असेल? सर. थोडासा खाली असेल की नाही? हो सर. कळलंय का? पण असेल तर ह्या सेंटर लाईनवरच. कारण तुम्ही जर सेंटर लाईनला फोल्ड मारली तर डावीकडे जे आहे तेच उजवीकडे आहे. कळलं का? हो सर. हो सर. छोट्या छोट्या गोष्टी समजतात सगळ्यांना सेंटर ऑफ मासच्या 100%. हो सर. ओके, हेच आहे सिम्पली. मग तुम्हाला ह्यांचे सेंटर ऑफ मास पाठ करायची गरज नाही. रिंगचं कुठं आहे, हे कुठं आहे, हे कुठं आहे. कळलं का सगळ्यांना हे खरंच? हो हो सर. सर. ओके, मग हे पॉईंट घेतलाय का? मग हे सर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की सेंटर इथं असणार आहे वगैरे. मग हा पॉईंट ह्यासाठी घेतलाय की आपण जो पार्टिकल सिस्टमसाठी फॉर्म्युला वापरायचो की नाही, काय होता तो? M1R1 प्लस M2R2 प्लस M3 R1 आठवतंय? हो हो सर. सर. तोच कंटिन्युअस सिस्टमसाठी वापरायचा. तोच कंटिन्युअस सिस्टमसाठी. मी चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल दिलं होतं बघा, की एल आकाराच्या बिल्डिंग बांधल्या जातात. आठवते का? बाहेर असतं. हो सर. त्याचं सेंटर ऑफ हो. मास बाहेर. कळलं नाही तुमचा सर डाऊट त्याचं. होता की हे बाहेर का असतं. आता इथं बाहेरच येईल असं नाही, पण पक्काही इथं येणार नाहीये. ठीक आहे, बघूया आपण का. समजा मी इथं ओरिजिन घेतला, मी माझ्या पद्धतीने ओरिजिन घेतो कुठेही. ठीक आहे, सुरुवातीचे 2-3 एक्झाम्पल किंवा मे बी 1-2 एक्झाम्पल तुम्हाला थोडे टफ वाटतील सर, असं का करताय म्हणून.
पण नंतर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल आणि त्याच पॅटर्न सगळे एक्झाम्पल सोडवायचे. ठीक आहे, घाबरायचं नाही. ऐका, हा कुठला ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. हा कुठला ऍक्सिस? वाय ऍक्सिस. आणि तुम्हाला म्हटलंय ह्याचं मास एम आहे, तसं ह्याचं पण मास एम आहे. मी सिमेट्रिक बिल्डिंग बांधली अशी. लक्षात आलंय का सगळ्यांना? अरे बोला पटकन. हो सर. ओके, ह्याची जी लेंथ आहे ती लेट से मी पकडतो 10 मीटर आणि ह्याची जी विड्थ आहे ती पकडतो मी लेट से 2 मीटर. तसंच ह्याची जी लेंथ आहे ती पकडतो मी 10 मीटर आणि ह्याची जी विड्थ आहे ती पकडतो मी 2 मीटर. ओके, आता तुम्हाला म्हटलं ह्या बिल्डिंगचा सेंटर ऑफ मास काढा. तर इथं पार्टिकल नाही आहे, हे कंटिन्युअस बॉडी अटॅच केलेत एकमेकाला. हे कळतंय का सगळ्यांना? हो सर. पण ह्याच्यामध्ये मी सगळ्यात बेसिक काय करू शकतो, ह्या बिल्डिंगचे त्यांचे सेंटर ऑफ मास दाखवू शकतो की नाही रे मी इथं आणि इथं? हो सर. ओके, त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहिता येईल तुम्हाला हो सर. सेंटर ऑफ मास. सर ओके, फक्त ह्याच्यासाठी बघा, ह्या बिल्डिंगसाठी, उभ्या बिल्डिंगसाठी ह्याचा सेंटर ऑफ मास किती असेल? सगळ्यांनी ट्राय करा. 1,5. कळलंय का सगळ्यांना? हो सर. इथून असा निम्मा असणार, इथून असा निम्मा असणार. मग हा डिस्टन्स 1 आहे, हा डिस्टन्स 5 आहे की नाही? कळलं का सगळ्यांना? हो सर. ए बाकीचे पण जरा रिप्लाय दे रे. अर्जुन, यशराज, मयुरेश, अथर्व बोला रे, कळलं का हे? हो सर. हो सर. हो सर. ओके, हे कोऑर्डिनेट कसा लिहिला कळलं का? हा, हो, सर. तसा ह्याचा कोऑर्डिनेट सांगा. 7,1. ओके, हा सर. कारण ह्याच्यावर असेल असा आणि इथं असेल, बरोबर. आता हे हो, तर सर. सांगू शकतो मी 1 असेल वाय कोऑर्डिनेट, बरोबर का? हो. पण एक्स मध्ये चालताना पहिल्यांदा हे 2 काउंट करणार आणि त्यानंतर हे 5 काउंट करणार मी. बाळांनो, तुमचे प्राण उडालेत हो, सर. ना? कळलं हे खरंच? समजलं सर. नाही, कळलं. कोऑर्डिनेट्स लिहिता येतील? काही डाऊट आहे याच्यामध्ये कुणाला? नाही. नाही आता या सर. दोघांचे मासेस काय घेतले आपण? सेम घेतले की नाही इथं? हो सर. मग आता बेसिक फॉर्म्युला वापरायचा, RCOM. ठीक आहे. हा, पहिल्यांदा मास किती आहे? M. त्याचे कोऑर्डिनेट, म्हणजे ह्याला पहिली बॉडी म्हणतो आणि ह्याला दुसरी बॉडी म्हणतो. पहिल्या बॉडीचे कोऑर्डिनेट सांगा पटकन. सेंटर ऑफ मास 1,5 प्लस दुसऱ्या बॉडीचे कोऑर्डिनेट्स 5 नाही, सॉरी 7,1 सर. 7,1. चुकून दिलंय. 7,1 अपॉन टोटल मास किती असेल रे या पूर्ण बिल्डिंगचं? 2M. 2M. आलं लक्षात सगळ्यांना हे? हो सर. आता करा पुढं. मग काय येतं? पहिल्यांदा कुणाची ऍडिशन करायला सांगितले मी? एक्स वाल्यांची, बरोबर का? हो सर. किंवा तुम्ही ते कॅन्सल करू शकता. आलं का लक्षात? ये डायरेक्ट. हो सर. मग पहिल्यांदा एक्स वाल्यांची ऍडिशन करा. 1 + 7 किती असेल? हे 8. हा, कॉमा 5 + 1 किती असेल? 6 डिवाइड बाय 2 किती येणार आहे? 4,3. काय करतोय तू? 4,3. म्हणजेच RCOM कसा लिहू शकतो मी इथं? 4i + 3j. काय डाऊट कोणाला? नाही. म्हणजे आपल्याला हे कोऑर्डिनेट्स महत्वाचे आहेत. आता कुठं असेल सांगा बघा, दाखवा इथं. 4 म्हणजे हे 2 घेतलं आपण. 4 म्हणजे हा एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट आहे. हा 4 आणि इथं एक्स्ट्रा अजून 2 घेतला. एक्स्ट्रा 2. ओके, आणि 3 म्हणजे ह्या 2च्या पण वर असेल की नाही इथं कुठेतरी? हो सर. हो सर. दिस इज अ सेंटर ऑफ मास. एक समजले का? पटले का सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो सर. एकदा रिप्लाय देत चांगला, मला समजलं म्हणून. समजलं. बाकीचे जे बोलत नाही ते सर. ह्यातनं हा डाऊट आहे? अरे डाऊट आहे का यात? का कळलं? कळलं सर. काय सर? मला सांगा, ह्यातनं एक पॅटर्न काय लक्षात ठेवायचं आहे. मला जर अशा कंटिन्युअस बॉडी दिली असतील तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? ओरिजिन सिलेक्ट करायचं. काय करायचं? 2 भागात. हा. ओरिजिन. आणि कुठेही सिलेक्ट करा, आन्सर येतं, घाबरू नका. फक्त असं सिलेक्ट करा जिथं कुणाच तर सेंटर ऑफ मास 0 होऊन जाईल. म्हणजे मला वरची कॅल्क्युलेशन हे करायला लागणार नाही. आले का लक्षात? हे हो सर. स्किल आहे. आता सध्या घाबरू नका. तुम्ही कुठलाही सेंटर ऑफ मास पकडला तर आन्सर येणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट काय करणार? पहिली स्टेप झाली ओरिजिन पकडलं. दुसरी स्टेप काय करणार? सेंटर ऑफ मास फाइंड करायचं. सेंटर ऑफ मास फाइंड करायचे सेपरेट. प्रत्येकाचे सेंटर ऑफ मास पॉईंट करायचे आणि त्यानंतर काय कराल? त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहिता येतील. हो हो सर. सर. आणि बेसिक फॉर्म्युला मला तर ऑलरेडी माहिती आहे.
ह्याच्या मागं फिजिक्स काय आहे बेसिकली, की पार्टिकल सिस्टमचा फॉर्म्युला मला माहिती आहे, मी त्या बॉडीला पार्टिकलमध्ये कन्वर्ट केला आणि कुठल्या पण बॉडीला मी कॉन्सन्ट्रेटेड आहे असं सपोज करू शकतो ॲट देअर सेंटर ऑफ मासेस, म्हणून मी त्यांचे सेंटर ऑफ मासेस शोधले आणि ती पूर्ण बॉडी क्रंच केली, मी 1,5 वर ठेवली आहे, इथं 7,1 वर ठेवली आहे आणि त्या पूर्ण कंटिन्युअस सिस्टमला मी पार्टिकल सिस्टममध्ये कन्वर्ट करून त्याचा सेंटर ऑफ मास काढला. लक्षात आले सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो सर. 100% क्लिअर आहे. आणि हो, सर. इथं मी जरा दाखवताना चुकी केली असेल थोडीशी, पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्यांच्या लाईनवर येतो बघा सेंटर ऑफ मास, इथं 2 हो. पार्टिकलच्या हो, लाईनवर सर. असतो ना हो, सेंटर सर. ऑफ मास. हो सर. ओके, तर हे मी टू द स्केल नाही काढलेलं, त्यामुळे थोडंसं हे झालं असेल इकडे तिकडे, पण कन्सेप्ट क्लिअर आहे ना रे, फील आलाय ना कन्सेप्टचा? हो सर. ओके, तर मग असं कुठल्या पण शेपच्या कंटिन्युअस बॉडी यूज करू शकतो. कुठल्याही म्हणजे ज्याचा सेंटर ऑफ मास मला सांगता येतो, म्हणजे आता हे सिमेट्रिक असल्यामुळे मी बरोबर मध्ये म्हणून सांगू शकतो की नाही इथं. हो सर. मला समज असं दिलं असतं, असा एक कोन दिलाय, इथं एक कोन दिलाय समज असा, तर प्राण निघतील की नाही करताना मला दाखवता तर येईल इथं सेंटर ऑफ मास आहे, इथं सेंटर ऑफ मास आहे, पण ते किती असेल हो, त्यासाठी सर. मला फॉर्म्युला माहित पाहिजे की नाही. हा, त्यानंतर मी हो. ओरिजिन इथं पकडलं तर त्याच्यापासूनचा डिस्टन्स काढता आले पाहिजे तुला, मग कोऑर्डिनेट्स लिहिता येतील. आलं लक्षात? हो हो सर. मी सर. सध्या त्यामुळे घेताना छोटे छोटे असे एकदम बेसिक शेप्स घेतोय, सर्कल घेईन, डिस्क घेईन, आता रेक्टँगल घेतलाय, नंतर स्क्वेअर घेईन. ठीक आहे, त्याच्यावर मला पहिल्यांदा दाखवा की तुम्हाला येतंय, त्यानंतर मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले वगैरे देतो की कोणचा काय सर असतो. त्याला हम्म. a1x1 प्लस a2x2 डिवाइड बाय a1 प्लस a2 त्या फॉर्म्युल्यानं करायचं. करू शकतो. आता ह्याला तू एरिया म्हणून सुद्धा घेऊ शकतो. आलं हो का सर. लक्षात? ठीक आहे, हो. इथं समज मी मासेस इक्वल असं दिलं नसतं समजा पोरांनो तुम्हाला, तर तुम्हाला ह्या लेंथ वरून कळालं असतं की नाही यांची एरिया सेम आहेत, 10x2 हो, सर. 10x2 म्हणजे 20 मीटर स्क्वेअर 20 मीटर स्क्वेअर. आणि जर ते युनिफॉर्म असतील, समजा असं पत्र्याच्या पट्ट्या असतील त्या, तर मासेस पण सेमच असतील ना. आले का लक्षात? हो सर. हो सर. कळलं? हो सर. त्यामुळे मासेस इक्वल आहेत ही मी द्यायची गरज नव्हती इथं, तुम्हाला एरियावरनं कळाले पाहिजेत म्हणून तू जे म्हणतोय ना अनिश, a1x1 a2x2, ठीक आहे, हा हो सर. तर ते मास एरियावर डिपेंड करते असं त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? हो सर. कळले सगळ्यांना हे खरंच का अवघड वाटतंय? हो सर. कळालं सर. अजून एक क्वेश्चन घेतो आणि नेहमी लक्षात ठेवायचं, इट इज स्केरी बिकॉज इट इज न्यू. ठीक आहे, लक्षात ठेवा फक्त लाईफ टाईम. सेम क्वेश्चन देतो, मला करून दाखवाल पटापट. कराल का रे? हा ट्राय कराल ना? हो सर. हो सर. एक मिनिट, जस्ट लेट मी राईट देअर डायमेन्शन्स. अजून काही द्यायचं राहिलं तुम्हाला? काय नाही. ह्यांच्या एरियावरून ह्यांच्या मासेसचा अंदाज लावू शकता का रे तुम्ही? ठीक आहे, एक काम करा, हो सर. एक काम करा, हा लगेच तुम्हाला मी मासेस मलाच द्यायला लागणार आहे तुम्हाला. फक्त पहिल्यांदा तुम्ही काय करा, पहिल्यांदा ओरिजिन सिलेक्ट करून दाखवा मला कुठेही. ह्याचा सेंटर ऑफ मास एका लाईनवर येणार आहे आणि ती लाईन मला बघितल्या कळतीये. कोण सांगेल? ह्या शेपला कसा फोल्ड मारल्यावर सिमेट्रिक आहे रे? व्हर्टिकल मध्ये का तर हॉरिझॉन्टल मध्ये? हॉरिझॉन्टली सर. हॉरिझॉन्टल. नाही, तुम्ही मला वाटते तेच म्हणताय, फक्त चुकीच्या पद्धतीने म्हणताय. वरून खाली खालून वरती सर. वरून किंवा असा वरून जर खाली. फोल्ड मारला ह्याच्यावर तर ओव्हरलॅप होईल की नाही एक्झॅक्टली? हो सर. हो असं सर. जेव्हा असतं त्यावेळी सेंटर ऑफ मास ह्या लाईनवर असतो कुठेतरी. कळलं का? हो सर. हो ठीक सर. आहे? आता सध्या करा, तुम्हाला लगेच जमणार नाही मी जे सांगतोय ते ओरिजिन सिलेक्ट करायला, पण कराय सोडवा. पहिल्यांदा ओरिजिन सिलेक्ट करा, कोपऱ्यातलाच पकडा. ठीक आहे, कोपऱ्यातलाच पकडा. सगळ्यांनी कोपऱ्यातलाच पकडलाय का? हो सर. हो सर. ठीक आहे, कोपऱ्यातला पकडा. काहीच आन्सर चुकत नाही, घाबरू नका, आन्सर सेमच येतं. आणि अवघड वाटत नाही ना रे? डेंजर सर, प्राण पखीरो असलं काय? नाही सर. हा, नाही ठीक.
हा ओरिजिन पकडला असेल तुम्ही. सेंटर ऑफ मास दाखवता येतील का यांचे सगळ्यांचे? हो सर. हो सर. एक इथं असेल, हो सर. एक इथं असेल आणि एक्झॅक्टली त्याच्या खाली दुसरा पाहिजे, बरोबर का? कोऑर्डिनेट सांगता येतील का? हो सर. ह्याचा कोऑर्डिनेट सांगा, ह्या उभ्या पट्टीचा. 1,5. 1,5. अरे बेसिक जॉमेट्री आहे, काही वेगळं नाहीये. जमलं का हे? हो सर. हा. हो हो सर. सर. त्यानंतर ह्याचा कोऑर्डिनेट सांगा. 6,1. 6,1. 6,1. ही किती आली? ही लेंथ किती आली? 8. 8. 8 आली की नाही? मग 2 + हो, 4 सर. होणार, त्यामुळे हे 6 होणार. कळलंय का सगळ्यांना सेंटर कसा आला तो? हो सर. ह्याच्यामध्ये फिजिक्स कुठेही नाहीये. तुमचं झालंय फिजिक्स, संपलंय हे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं फिजिक्स. कंटिन्युअस बॉडीला पार्टिकल मध्ये कन्वर्ट करतोय आपण फक्त. हा, आणि व्हर्टिकल मध्ये काय येणार? वॅक्स 1. 1. कळलं? कारण निम्म्यावर असणार ना, एवढा वर जाणार तो फक्त, जास्त. हो सर. हो सर. कोऑर्डिनेट जमतात का? हो हो सर. सर. हा, ह्याचे सांगा कोऑर्डिनेट्स. 6,9. 6,9. 6 तर तोच अरे. असणार, कारण एक्स वर तोच असणार, बरोबर का? हो सर. हो सर. पुढं. आणि व्हर्टिकल मध्ये किती जाईल तो? 9. 9 जाणार सर. बरोबर. इथपर्यंत हो, किती सर. आहे? 8. आणि त्याच्यात एक एक्स्ट्रा, किंवा हे टोटल 10 आहे, नाही. त्यातला एक काढा, म्हणजे किती असेल? 9, बरोबर का? हो सर. हो सर. मी हे स्पून फीड करू शकत नाही बरं का रे सगळ्यांना. सगळ्यांना हे जमतंय का? हो सर. हो सर. आता हो, समजा सर. ह्याचं मास M1 असेल, ह्याचं मास M2 असेल, ह्याचं मास M3 असेल. ठीक आहे. तर मला RCOM कसा लिहिता येईल सांगा बघू. M1 त्याचे कोऑर्डिनेट सांगा. 1,5. 1,5. 1,5. M2 किती कोऑर्डिनेट्स? 6,9. 6,9. आणि M3 6,1. हे खूपच अवघड घेतला का क्वेश्चन मी, का समजलाय? समजलं सर. समजलंय लेंदी सर. आहे फक्त, है ना? कळलं. हो सर. आता मला सांगा, तुम्हाला मासेस जर दिले नसतील मी, तर कसे अंदाज लावू शकता मासेसची? त्यांच्या एरियावरून. कशावरून? एरिया. ठीक आहे. ह्या पट्टीचा एरिया किती आहे? ह्या उभ्या पट्टीचा 20. 20. 20. 20 मीटर स्क्वेअर. ह्या पट्टीचा किती एरिया? ह्या 16 meters. 16. किती? 16 मीटर स्क्वेअर, बरोबर का? मीटर स्क्वेअर. हो हो, सर. सर. ह्या पट्टीचा खालच्या किती असेल? 16 मीटर 16. स्क्वेअर असेल की नाही? 16 meters हो square. सर. हो. समजा हो, सर. ह्याचं मास 16 m पकडलं, असंच काही पण, तर ह्याचं पण 16 mच असेल की नाही? m म्हणजे काहीतरी फॅक्टर हो असेल. सर. आणि ह्याचं किती असेल? 20 m असेल की नाही? हो. हो सर. हो. आलं लक्षात? हे असे का पकडले? कारण हो, m सर. कॅन्सल होणार आहे, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तरी. हा, मग लिहा 20 × 1,5 प्लस 16 × 6,9 प्लस 16 × 6,1. प्राण पखेरू झालीत. का कळलं हे सगळ्यांना खरंच? आलं सर. समजलंय सर. आलं सर. 16 आणि 16 32 आणि 20 मला वाटतं 52 येते ना? नाही, हो. 52 येतं सर. हो सर. मग इथं 4 न डिवाइड करू शकता तुम्ही सगळ्याला. 13 येईल, 4 5 जा 4 4 जा 4 4 जा. कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी. नसेल करायचं तर तुम्ही तसंच ठेवू शकता. इट्स युअर चॉईस. हे तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स अवघड आहे, लॉजिक सोपं आहे यातलं. हो सर. ओके. आणि मॅथमॅटिक्स जर तुम्हाला थोडं इकडे तिकडे होत असेल 19-20, तर टेन्शन नका घेऊ. आपण फिजिक्स शिकतोय इथं. ठीक आहे. मॅथमॅटिक्स ऍडजस्ट करता येतं हळूहळू. अथर्व आले का रे आन्सर? हो सर. आदित्य तुला 3 कसं आलं खाली? सर ते मासेच चुकून सेम घेतले. सेम घेतले होते. ओके, ठीक आहे. मासेस सेम कधी असते? जर ती वरची लेंथ मी 12 मीटर दिली असते. आलं का लक्षात सगळ्यांना? हो 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 सर. ओके, हा, म्हणजे हा, ती सर. पट्टीची लेंथ 10 झाली असते. मग ठीक आहे. आता तुमचे मी खरंच प्राण काढले. मला वाटलं सोपा पडेला, थोडासा अवघड म्हणलाय. ठीक आहे. खालचा 13 प्राईम नंबर आहे, तसंच ठेवा. वरच्यांच्यात मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करून टाका. हॅलो सर. हा, बोल की. सर ते 1,5 आहे तिथं आपण जर ओरिजिन घेतला तर घेऊ शकतो. माझं आता तू जर ओरिजिन तिथं घेतला असशील
ठीक आहे. तर तुझे कोऑर्डिनेट्स वेगळे येणार पण लोकेशन तीच येणार, मी जी दाखवतोय ती. आलं का लक्षात? हा सर. ओके. तू तिथं ओरिजिन घेतलाय का? नाही सर, खालीच घेतलं. तू जर तिथं घेतलास तर तुझा वाय 0 येतो, कारण त्याच लाईनवर असणार आहे सगळं. कळलं का? हो सर. ओके. पण तू जर ओरिजिन इथं घेतलास तर तुझ्या पद्धतीनं काहीतरी वेगळं लोकेशन आलं, म्हणजे हे आलं कोऑर्डिनेट आले, माझ्या पद्धतीने वेगळं काहीतरी कोऑर्डिनेट आले, पण दोघांचे कोऑर्डिनेट एकाच लोकेशनला दाखवतील. लक्षात आलं? इथं कुठंतरी. हो सर. त्यामुळे काही फरक पडत नाही चॉईस ऑफ ओरिजिनला. हो का रे? असं होतं? मला वाटतं 13 सुद्धा कॅन्सल होतं का रे आत? 5 1 जा 5, 4 6 जा 24, 4 6 जा 24, 24 आणि 24, 48 आणि 48, 53. 53. नाही होत कॅन्सल. नाही. 53 कॉमा ह्याचं किती होतं? 5 × 5 25, 4 9 जा 4 1 जा म्हणजे 40 आणि हे मला वाटतंय 25, 65 होतं का रे? हे काय चुकलंय का बघा रे, का कळलंय? सर मी ते 20 वगैरे म्हणजे असंच मल्टिप्लाय ठीक करून आहे, असू दे काढले. असू दे, फायनल तीच येणार आहे. इकडे तिकडे हे करू. मला वाटतं 65 येईल डिवायडेड बाय 13 म्हणजे किती असेल? 53/13 म्हणजे 4 आणि 5. अप्रॉक्सिमेटली लिहूया आपण 4 आणि 5. हो सर. कारण 52/13 किती असतं? 4च ना. हो सर. हां ठीक आहे. मी अप्रॉक्सिमेटली लिहितो मी असं 4,5. आता बघा लोकेशन कुठे येतं? हे 2 आणि एक्स्ट्रा 2 म्हणजे इथं कुठं तर येईल ह्या लाईनवर, आणि 5 म्हणजे ह्या पट्टीच्या सेंटरला. हे कळलं का सेंटर ऑफ मास इथं कसं आला सगळ्यांना? हो सर. दिस इज द सेंटर ऑफ मास. हे क्वेश्चन का घेतोय रे मी? हे सगळे तुमचे थिंकिंग आणि इमॅजिनेशन डेव्हलप करण्यासाठी. तुम्हाला असं विचार करता करता कोऑर्डिनेट्स आले पाहिजे ह्याचे. त्यासाठी हे क्वेश्चन सगळे सुरू आहे. तुमच्या ब्रेनचं ट्रेनिंग सुरू आहे असं समजा तुम्ही. ठीक आहे. उद्या हा क्वेश्चन जेईला पडेलच किंवा नीटला पडेलच याची गॅरंटी नाही आहे काय सुद्धा, पण थिंकिंग फास्ट कसं करायचं त्याचं ट्रेनिंग सुरू आहे ह्या पद्धतीने. याच्याकडे बघा. समजलंय सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो सर. आणि जमलंय का खरंच सगळ्यात महत्वाचं? हो सर. हो सर. ओके गुड गुड. आता एक जरासा रिलेटिव्हली सोपा क्वेश्चन देऊ, कारण मला वाटतं हे हो. ॲल्युमिनियमच्या पट्ट्या भरपूर झाल्या आता, यांचे सेंटर ऑफ मास मी दाखवू शकतो. आणि हे जर तुम्ही आता हो सर. कम्प्युटरवर दाखवलं तर तुम्हाला असा, तुमच्यातलं कोण इंजिनियर आहे का रे घरी? असेल तर त्यांच्याकडे 3D सॉफ्टवेअर वगैरे जर असेल तर तुम्ही असं एक काहीतरी शेप तयार करू शकता. ते सेंटर ऑफ मास असा रेड कलरचा दाखवतं तिथे ऑटोमॅटिकली. आणि ते ऑटोकॅट वगैरे काय? हां ऑटोकॅडवर 2D येतात, तर 3D शेप असतात. कटिया किंवा प्रोई वगैरे असे सॉफ्टवेअर्स आहेत. काय टेन्शन नाही. माझ्याकडे पण सध्या नाही आहे ते, कारण ते खूप हार्ड असतं आणि त्याला 16 GB रॅम मिनिमम लागते. नाहीतर मी तुम्हाला ओपन करून दाखवलं असतं इथं. मी अनइन्स्टॉल केलं ते. ठीक आहे. पण मला वाटतं तुम्हाला बेसिकली कळालं आहे बरोबर? हो सर. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन देऊ छोटासा, ट्राय करणार? हो सर. हा सर. तुम्हाला असं दिलंय की एक असा हे डिस्क आहे अशी एक, आणि एक असा स्क्वेअर आहे. हे एकमेकाला असे चिटकवून ठेवले टँजंट. आणि चांगली गोष्ट काय आहे, गुड न्यूज काय आहे की ह्याची टँजंट ह्या एजला मॅच होते. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. ओके. आणि जॉमेट्री येते ना रे सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. येते. हो सर. कारण थोडेसे प्राण निघू शकतात असं मला वाटतं इथं तुम्हाला. सोपा म्हटलं पण बरं ठीक सर आहे. द्या बघू तो सोडवूया. बरं ठीक आहे. ह्या आहे बघा, ह्याचा रेडियस R आहे. ह्याचा रेडियस किती आहे? R. आर. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हणलं यांचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? सेंटर ऑफ मास ना ह्याच्या सेंटरवर असेल ना ह्याच्या सेंटरवर असेल, यांच्यामध्ये असेल की नाही कुठंतरी? हो सर. मग तो हो, सर. विचारलाय तुम्हाला कुठं असेल. लोकेट द सेंटर ऑफ मास. लोकेट द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास कसली क्वांटिटी आहे रे? स्केलर की वेक्टर?
वेक्टर क्वांटिटीज नाहीये ती बाळांनो, ती लोकेशन आहे फक्त. आलं का लक्षात? तिला दाखवण्यासाठी मी तर पोझिशन वेक्टर वगैरे वापरतोय. ती लोकेशन आहे, हे दाखवलं की मी आता. याला काय दाखवणार तुम्ही दुसरं? ओरिजिन मी इकडे पकडला म्हणून असं सेंटर हे वेक्टर आला, वर पकडला सर खाली आला असा वेक्टर. आलंय का लक्षात? त्यामुळे ती क्वांटिटीज नाहीये, हो सर. ती फक्त एक लोकेशन आहे, सिम्पली जॉमेट्रिक लोकेशन. ओरिजिन पकडू शकता तुम्ही याचा? हो कुठं पकडणार सांगा, विचार, डिस्कस करू थोडं. सर्कलच्या सेंटरला. सर्कल सर्कलच्या सेंटरला पकडा, जेणेकरून एकाचं 0-0 होऊन जाईल. आलंय का लक्षात? हो सर. हो त्यानंतर सर. सर्कलच्या सेंटरला जर मी समजा हे पकडले, ओरिजिन पकडलं, XY ऍक्सिस पकडले समजा मी असे, तर यातला कुठला कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास 0 असेल? क्वेश्चन कळलाय का? वाय काय? कारण तुम्ही जर बघितलं तर ह्यांचे हे असे व्हर्टिकली जर फोल्ड मारले, समजा मी असे फोल्ड मारले, तर एक्झॅक्टली मॅच होत आहेत नाही ते. हो सर. अरे पोरांनो, इमॅजिन करताय का तुम्ही सगळेजण? हो हो सर. सर. जरी मला व्हर्टिकली फोल्ड मारला तर एक्झॅक्टली मॅच होत आहेत. याचा अर्थ वर जेवढं मास आहे तेवढंच खाली मास आहे. त्यामुळे सेंटर ऑफ मास असा नाचणार नाही, सेंटर ऑफ मास ह्या लाईनवर कुठेतरी असेल. कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके, पण ठीक आहे, तुमचा आन्सर येऊन जाईल. काय यायचंय ते घाबरू नका, करा. या दोघांचे सेंटर ऑफ मास, त्यांचे लोकेशन लिहा. हा ओरिजिन पकडलाय मी, ठीक आहे. हा ह्याचा सेंटर ऑफ मास असेल, हा ह्याचा सेंटर ऑफ मास असेल. बाकीचे काय डायमेन्शन द्यायची गरज आहे तुम्हाला? नाही सर. आणि टेक पाय इज इक्वल टू 3. मला वाटतंय हा पण जर अवघडच विचारला. ठीक आहे, करा. स्ट्रॉंग आहे तुम्ही. एरिया घ्या सिम्पली. मासेस कसे वरचे घेतले की नाही आपण, तशी एरिया घ्या. आता कळलं का? हो सर. आणि मी पॅरलली सोडवत जाईन, त्यामुळे घाबरू नका, ठीक आहे. तुम्ही फक्त ट्राय करायची तयारी दाखवा फक्त. सांगा, दोघांचे सेंटर ऑफ मास दाखवले सगळ्यांनी? हो सर. त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहा. सर्कलचा सेंटर ऑफ मास कशावर असेल? 0 ओरिजिन. म्हणून तर पकडलाय 0-0 करण्यासाठी, बरोबर का? हो सर. ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअरचा सेंटर. वॉर कॉमा 0. 2R, मी इथं आन्सर लिहितो, सगळ्यांना कळतंय का सांगा मला. नसेल कळालं विचारायचं, हक्काने विचारायचं. आय विल एक्सप्लेन, डोंट वरी. समजले सर. समजलं चालेल सगळ्यांना? सर. कारण हो त्या सर. सर्कलचा जो डायमीटर असेल तीच ह्याची साईड असेल की नाही, हो सर. आणि सर्कलचा डायमीटर 2R असेल, त्यामुळे ह्याची साईड सुद्धा किती असेल? 2Rच असेल की नाही. मग त्याचा निम्मा हो किती सर. असेल? R, बरोबर का? निम्मा R असेल आणि हा ऑलरेडी R आहे, त्यामुळे टोटल किती होणार? हो सर. 2R. नसेल कळालं विचारा, 10 वेळा एक्सप्लेन करतो मी, पण कन्सेप्ट चालेल सर. ठेवून पुढे नका जाऊ. कळले सगळ्यांना? कळालं. हो सर. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्या पुढं जे दिव्य आहे ते काय आहे? ह्यांचे मासेस लिहायचे. मासेस लिहिण्यासाठी एरिया घेऊ शकतो का मी पोरांनो? हो सर. ओके. सर्कलचा एरिया काय असतो रे? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया काय असतो? साइड स्क्वेअर. साईड स्क्वेअर. इथं जी साईड आहे ती आताच बघितली, किती आहे? 2R. 2R आहे का 2R. नाही? आताच बघितली, कळलं का? मग किती असणार आहे? हो, 4R सर. स्क्वेअर असेल की नाही? हो हो सर. सर. M1 इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मी पायला अप्रॉक्सिमेटली 3 पकडतो, म्हणजे 3R स्क्वेअर. आणि M2 इज इक्वल टू 4R स्क्वेअर. कळलं का सगळ्यांना? हो सर. हे एरिया आहेत ऍक्च्युली. मी इथं काहीतरी M वगैरे टाकतो असं. हे सगळं कॅन्सलच होणार आहे, त्यामुळे घाबरू नका. आले लक्षात? किंवा तुम्हाला हो, सर. अजून कसे डिसिजन घ्यायचे शिकवतो मी तुम्हाला, ठीक आहे. ऍक्च्युली एरिया लिहायला पाहिजे मी इथं. ठीक आहे, एक काम करा, रिलॉग इन करा. रिलॉग इन करा. सर ते मी सेंड केलंय ना, त्याच्यातलं दुसरं आहे ते 1 येत आहे, 0 नाही. हे 0 झालं पाहिजे ते.
बघ सर check झिरो कर. आलं पाहिजे. अबे ते एक्स ऍक्सिस वर आला पाहिजे सेंटर ऑफ मास. चेक कर. फोल्डिंग ठीक आहे. रिलॉग इन हो करा, sir, लगेच हा. एंड होईल. रिलॉग इन करा, मी एक्सप्लेन करू. हे मी डायरेक्टली न्यूमरिकल कडे पळतो असं वाटत नाही ना रे. मी कन्सेप्ट घेतली ना तुमची प्रॉपरली. पोरांनो काय विचारतोय? हो सर. काय सर? नाही मी डायरेक्ट न्यूमरिकल कडे पळत नाही ना. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली ना याच्या मागची? हो हो सर. सर. हो सर. ठीक आहे. कारण सर मी आन्सर परत पाठवतो. ठीक आहे. एरिया कशाला कळले सगळ्यांना? अप्रॉक्सिमेटली कसं लिहिलं मी? हो सर. ओके. हो सर. ह्यांचा एरियाचा रेशो काय असेल रे? 3r² आणि 4r²चा? 3:4. 3:4. 3:4. मग ह्याचा मास मी 3m घेऊ शकतो आणि ह्याचा मास मी 4m घेऊ शकतो का नाही? हो सर. अरे बोला पोरांनो पटकन. हो सर. हो सर. RCOM लिहू शकता आता सगळेजण? हो सर. करा. सोडून पाठवा मला आन्सर काय येतं ते. तुम्ही जर बघितलं तर दोघांचे सुद्धा कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास 0 0 आहेत. त्यामुळे y 0 येणार आहे. त्या लाईनवर एक्स ऍक्सिस वर सेंटर ऑफ मास हो लाईन सर. करेल. ओके. मला वाटतंय 7 येईल खाली आणि वर येईल 8/7 येतं का तुमचं आन्सर? कोणाचं आलंय का? हो सर. 8r/7. हो 8r/7. गुड. शर्विल आहेस का? हो सर. सोडवतोय का? हो सर, माझं 13r/7 आलंय. अरे इल्ला कसं झालं 13m? हे बघ, तर ते हे 3m घेतलं तू, त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिले का 0,0 हो सर. आणि 4m, 2r,0 बरोबर का? आणि टोटल ऍडिशन 7m असेल बरोबर. हे लिहिलंयस का तुझ्या वहीमध्ये? हो लिहिले सर. माय ऍडिशन कशी काय चुकते तुझी? 3m × 0 0 हे सगळं 0 0 होणार. त्यामुळे ह्याची काही गरज पण नाही आपल्याला. कळलं का? आता 4m आता m ला m कॅन्सल करू शकता तुम्ही इथं. त्यामुळे मी m घेतलं होतं. कॅन्सल होणारच आहे ते अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. सगळं निघून जाणार आहे अल्टिमेटली. सो 4 × 2r म्हणजे 8r बरोबर का? आणि 4 × 0 म्हणजे sir. 0. सो 8r/7 असे. सो जो r सेंटर ऑफ मास असेल तो कसा लिहू शकता? त्याचे कोऑर्डिनेट कसे लिहू शकता तुम्ही? 8r/7, 0. हे जे तुम्हाला लिहून देतोय हे तुमच्या रफ मध्ये करण्यासारखं आहे बरं का रे. उद्या जर तुम्हाला थिअरीमध्ये असं विचारलं तर स्टेप बाय स्टेप असं लिहायचं नाहीये. कारण इथं मी वेक्टर दाखवतोय आणि इथं कोऑर्डिनेट्स दाखवतोय. इज इट करेक्ट? असं लिहू शकतो का मी? कोऑर्डिनेटला वेक्टरशी बॅलन्स करू शकतो का? नो. आलं लक्षात? त्यामुळे लिहायचं असेल तर कसं लिहायला पाहिजे मला? 0i + 0j, त्यानंतर 2r + 0k. पण माहित नाही बोर्ड्स असेल का नसेल त्यावेळी तुमचा. COET वगैरे जर आली तर मे बी मर्ज होऊन जाईल सगळं. ठीक आहे. त्यामुळे सध्या लॉजिकवर लक्ष द्या. हे स्टेप वाईज वगैरे लिहायला शिकाल त्यावेळी आपण किंवा 10वी येणारच आहे की तुम्हाला तर मध्ये. सर म्हणजे ते सेंटर ऑफ मास स्क्वेअरच्या इकडे असेल ना? हा बघूया की 8r/7 म्हणजे पॉईंट मध्ये सांगा रे. अप्रॉक्सिमेटली 1 पॉईंट समथिंग किती असेल? 1.14. 1.14, बरोबर का? 1.14r, 0. मला सांगा रे, इथून हे टोटल r आहे म्हणजे हे 1r आहे. त्यात 0.14 ऍड केल्यावर इथं कुठं तर जस्ट इथं कुठं तर असेल सेंटर ऑफ मास. जस्ट बाहेर. कळलंय का सगळ्यांना? हो हो सर. सर. हे खरंच लक्षात आलं? कन्सेप्टचा फील आलाय हो 100%? सर.
ओके सर हां बोल की. सर अगर म्हणजे आता आपल्याला मासेस कळले ना 3M आणि 4M, हम्म. सर तर आपण ते ऑप्शन बघून पण करू शकू ना, म्हणजे ज्याचं मास जास्त आहे त्याच्याकडे सेंटर ऑफ मास बरोबर बरोबर. 4M फक्त तसं एवढा पण पण करू जास्त शकतो ना. नाहीये तो, की एवढा पण जास्त नाहीये की तो सगळाच उडून घेईल. 3M आणि 4M जस्ट एकानं जास्त आहे तो, त्यामुळे तो सेंटर ऑफ मास बघ पूर्ण नाही आला, जस्ट बाहेर आलाय त्याच्या. लक्षात आलंय होय. हो पोरांनो? कळलंय का? हो हो, सर. सर. आणि हाच रेक्टँगल दिला असता एवढा मोठा तर काय झालं असतं, जरा अजून बाहेर आला असतो तो. बरोबर. हो ओके. हो सर. म्हणजे त्या केसमध्ये सेंटर ऑफ मासचे लोकेशन सुद्धा पुढे सर, म्हणजे ह्याच्या सेंटर ऑफ मासचे लोकेशन सुद्धा पुढे असते इथं कुठेतरी. काय डाऊट नाही येणार चुकून पण मनात? नाही सर. मी तुम्हाला नाही, अशा सर. कंटिन्युअस बॉडी वगैरे जर दिल्या तर तुम्ही सेंटर ऑफ मास वगैरे सांगू शकताय मला, एवढा कॉन्फिडन्स आलाय? हो सर. ओके. एक छोटासा लास्ट क्वेश्चन घेतो ह्याच्यामधला, मला तो फक्त हे करा. एच सी वर्मामध्ये ह्याचा थोडासा ॲडव्हान्स टाईपचा क्वेश्चन तुम्हाला सापडेल कुठेतरी. ठीक आहे, सध्या मी बेसिकवाला घेतोय. तुम्हाला काय म्हटलं की तेच मगाच्या पट्ट्या आहेत जराशा, त्यामुळे समजून घ्या त्याला. ठीक आहे, ही एक अशी पट्टी आहे आणि एकच मिनिट द्या मला फक्त. ही एक अशी पट्टी आहे, ह्याच्यावर ठेवली, जस्ट ती जराशी बाहेर आली आहे. लक्षात आलंय का? हो, हो सर. ओके. अजूनही देऊ का रे वर पट्टी? त्याला झाली तुमचं प्रॅक्टिस. आता जराशी वर देतो अजून एक पट्टी. हे असे मासेस ठेवलेत. ठीक आहे, हे एकावर एक होतं, मी एकाला सरकवलं, ते दुसऱ्याला घेऊन पुढे सरकलं. हे जर एकावर एक असते एक्झॅक्टली तर सेंटर ऑफ मास बरोबर सेंट्रल असतं का नाही यांच्या? हो सर. ओके. फक्त असे ढकललेत पुढं पुढं पुढं, मी यांना थोडं 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 पुढं सरकवलं. ठीक आहे. आता कसं ढकललं यांना समजून घ्या. एच सी मध्ये असे 7 आहेत एकावर एक. तुम्हाला हा जर क्वेश्चन समजला तर तुम्ही तो पण सोडवू शकता. ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलं, ह्यातल्या प्रत्येकाची जी लेंथ आहे ती आहे 10 मीटर आणि जी विड्थ आहे ती आहे 2 मीटर. मगासारखंच घेतो. ओके, म्हणजे ही लेंथ 10, ही विड्थ 2. कळलं का सगळ्यांना पोरांनो? हो सर. ओके. समजलं. आणि प्रत्येकाला पुढे ढकललं आहे 2 मीटरने. ओके. आता हे टू द स्केल नाही आहे डायग्रॅम ही, त्यामुळं समजून घ्या. तर तुम्हाला विचारलं यांचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? काय विचारलंय? सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास कुठं असेल? ट्राय कराल याला, ह्या क्वेश्चनला हो सर. करा. पहिल्यांदा काय सिलेक्ट करायला सांगितलंय मी तुम्हाला ह्या सगळ्यात? ओरिजिन. ओरिजिन. आणि तो कुठलाही सिलेक्ट केला तरी चालतो म्हटलं की नाही मी तुम्हाला? हो हो सर. सर. अशा जर पट्ट्या आल्या तर लक्ष द्या, कुठला तरी एक कोपरा ओरिजिनचा सिलेक्ट करायचा. त्यामुळे हाच कोपरा पकडा इथला. हे मी न सांगता तुम्हाला कळालं पाहिजे. हे सोडून तुम्ही दुसरं कुठलंही पकडू शकता सेंटर वगैरे, फक्त किचकट होऊन जाईल सगळं. त्यानंतर एक्स वाय ऍक्सिस दाखवाल असे. आणि नेक्स्ट स्टेप काय सांगितलेली मी? अरे नेक्स्ट स्टेप काय सांगितली आहे? सेंटर ऑफ मास फाइंड करायचं. सेंटर ऑफ मास काढायचे. आणि त्याच्या अगोदर डायरेक्ट कुठून उचला तुम्ही? प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल सेंटर ऑफ मास त्याचे घ्यायची. भाग करायचे. हा. तर तेच ना सर, सेपरेट सेपरेट. हा, सेपरेट म्हटला ना तुम्ही. ओके. मॅथची प्रॅक्टिस सुरू आहे समजा. आज जरा फिजिक्सला सुट्टी दिली आपण, जरा मॅथची प्रॅक्टिस सुरू आहे, जॉमेट्री वगैरे सगळं.
अर्जुन अथर्व दोघांचे आन्सर सेम आले, त्यामुळे कदाचित नीरव गुड, तिघांची एक्झॅक्ट सेम. अर्जुन ए डबल नको पाठवू. सिद्धांत हा करेक्ट आहे. मग 7,3 आला असेल तर करेक्ट पकडतो, नाहीतर सगळ्यांना 9,5. चुकलंय तुमचं. किती हो. किती 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 7,3. 9,5 काय म्हटला? नाही ते वरचं सर कोऑर्डिनेट येतो. कोऑर्डिनेट. हे सेंटर मास दाखवले का? हे सोपं आहे हो, की नाही सर. रे असे हो. सेंटर मास दाखवणे? हो सर. त्याच्या पुढे अवघड आहे मला सगळं सर, आहे की नाही? अवघड इन द सेन्स लेंदी आहे, अवघड नाही आहे. तुम्ही जर बघितला तर प्रत्येकाचा वाय कोऑर्डिनेट असा पहिल्यांदाचा तर 1 असेल, बरोबर? वाय कोऑर्डिनेट सांगतोय मी. दुसऱ्याचा 3 Three. असेल, बरोबर का? 5. 2 हो, न सर. वाढेल 2चा स्टॅक, आणि इथं हो, 5 सर. असेल, बरोबर का? हो सर. एक्स मध्ये जर बघितलं तर पहिला 5 वर असेल, बरोबर? हो हो. सर. दुसरा कितीवर असेल? 7. हा 2 आणि त्याच्यात हे एक्स्ट्रा 5 ऍड केले म्हणजे किती होणार आहे? 7 होईल की नाही? 7. हो सर. त्यानंतर हा 2 आणि 2 4 आणि त्याच्यामध्ये हे ऍड केलं 5 Nine. म्हणजे 9. हा तो हे सांगत होता. ए लक्षात आले का? कोऑर्डिनेट्स लिहिता येतात का सगळ्यांना हे? हो हो सर. सर. ठीक आहे. हा पुढे आता हे करा. तर ते मी सगळ्यात वरचंच सांगत होतो हा लक्षात आलं मला ते. कोऑर्डिनेट. ते लिहिल्यावर कळलं मला काय सांगत होतो ते. आणि मासेस सेम का डिफरंट? सेम. सेम. सेम, कारण त्याच पट्ट्यात मी कॉपी पेस्ट केलं होतं, बघितलं असेल तुम्ही. त्यामुळे मासेस पण काय असतील सगळ्यांचे सेम. सेम. दिस इज एम, दिस इज एम, दिस इज एम. आणि मग तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर एम इंटू दिस, एम इंटू दिस, एम इंटू दिस, आणि खाली 3m येणार. मग ते एम 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 कॅन्सल करतो आणि खाली डायरेक्टली 3 लिहू का? हो हो सर. सर. मग डायरेक्ट कोऑर्डिनेट लिहू शकतो का? एम इंटू दिस प्लस एम इंटू दिस प्लस एम इंटू दिस आणि खाली 3m. त्यामुळे एम एम काढून टाकलं मी. मग ह्याचे कोऑर्डिनेट लिहू शकतो 5,1 प्लस 7,3 प्लस 9,5. 9,5. हे लिहिणं चुकीचं आहे, हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, बिकॉज वी आर द नाहीये. बिगेस्ट पीपल ऑफ द वर्ल्ड. दॅट्स वाय. पुढं मग हे यांची ॲडिशन करा. 5 प्लस 7 21. 9 21 आणि 21 1 प्लस 3 9. 9. 9/3. सो आय थिंक दिस आन्सर इज 7,3. बरोबर का? हो हो, सर. तसं प्रॉपर Sir. आलं बाबा, प्रॉपर. हा बोल की. सर ते 7,3 आलं म्हणजे मधल्याच आलं, हे कोइन्सिडन्स आहे की म्हणजे कोइन्सिडन्स आहे त्याला काय लॉजिक? कोइन्सिडन्स आहे. का कोइन्सिडन्स आहे माहिती आहे का? हे पोयम. ह्याला जर मी हे 3 आहेत म्हणून वरचा आणि खालचा बॅलन्स करतात, ह्याच्यावर अजून एक जर असता, कळतंय का? तर वर एक्स्ट्रा झाले असते. हो, सेंट्रल सर. मास वर. हे का झालंय कळतंय का तुम्हाला रे पोरांनो? हो सर. हो, सर. समजलं. वर जेवढा इकडे सरकलाय तेवढाच खाली डावीकडे सरकलाय की नाही तो, हो सर. म्हणून झालंय. ठीक आहे. ऍक्च्युली मला पण हे आन्सर आल्यावर सुचलं की असं सांगता आलं असं तुम्हाला, पण एनिवेज कळले का सगळ्यांना हे खरंच? मग सर हो सर. हो सर ते आर.डी. शर्मातलं पण थर्ड ह्याचं घेतलं की होईल की? नाही कळलं नाही मला. आर.डी. शर्मातलं HC वर्मा मधलं म्हटलं बघा तुम्ही, हा सेम क्वेश्चन आहे. नाही त्याच्यामधलं तिथं- पण असंच होऊ शकेल की? नाही तिथं थोड्या कंडिशन हो. वेगळ्या आहेत काहीतरी. तुम्ही एकदा वाचून बघा. मी आता भरपूर दिवस मला एकदा डाऊट विचारला होता मुलाने का, त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मी वाटलं तर ग्रुपवर पाठवतो नंतर असला एक क्वेश्चन. ठीक आहे. सर ते डिस्टन्स कमी जास्त असेल. हा, किंवा मे बी त्यांनी एक्स वाला विचारला असेल, आय डोंट नो. किंवा नाही, डिस्टन्स कमी जास्त नाही, सिमेट्रिकच आहे. फक्त माहित नाही मला तो त्यांनी काय विचारलाय. आय थिंक सेंटर ऑफ मास पासून सेंटरचा हा डिस्टन्स विचारलाय कदाचित. आय एम नॉट शुअर. हा डिस्टन्स कसा काढायचा रे? मॅग्निट्यूड काढेन की नाही आपण पोझिशन वेक्टरचा? हो सर. हो सर. हो सर. पोझिशन वेक्टर कसं लिहिणार आपण इथं? 7i प्लस 3j. अंडर रूट ऑफ कसा काढायचा असतो मॅग्निट्यूड? रूट ऑफ 7 अंडर रूट ऑफ 7 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 7 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर म्हणजे 14 प्लस 9 म्हणजे किती? 49 प्लस सर 49 49 प्लस 9 किती? 9. 9. 58. 58. 58. मग ह्याचा हे काढू शकताय का रूट वगैरे याचे? हो सर. शॉर्टकट हो, ट्रिक सर. आठवतात का? हो हो. सर. हो. कुठली शॉर्टकट ट्रिक म्हणा सर, असलं काही माहित नाही आम्हाला, आहे की नाही? कुणापेक्षा जास्त असेल याचा स्क्वेअर रूट? 7. 7. Seven. कुणापेक्षा कमी 8 पेक्षा.
8 किती पेक्षा म्हणायचं? द्यायचं ठोकून 7.5 घ्या म्हणा, चेक करा. ठीक आहे. एनिवेज ते दॅट इज नॉट पार्ट ऑफ अवर डिस्कशन. आय थिंक तुम्हाला वेगवेगळ्या कंटिन्युअस बॉडी जर दिल्या असतील तर कसं सोडवायचं हे कळलं असेल, बरोबर का? हो हो सर. सर. आता तुम्ही जर बघितलं असेल तर मी सिम्पल कंटिन्युअस बॉडी घेतले, तीच कहाणी रिपीट होते, काही वेगळं नाही. ठीक आहे. जर थोड्याशा वेगवेगळ्या बॉडी दिल्या असतील, हे ॲलन मधलं एक कटआउट आहे, मी स्क्रीनशॉट घेतलाय फक्त. सेमी सर्क्युलर रिंग, ही जर रिंग पूर्ण असती तर त्याच्या सेंटरला असतं का नाही, सेंटर ऑफ मास. हो सर. पण जर खालची रिंग कट केली असती, हा सर रिंग आणि डिस्क मध्ये डिफरन्स काय आहे? रिंग म्हणजे ही रिंग एवढंच मास आहे फक्त यार. डिस्क म्हणजे हे सगळं भरलंय. आलं का लक्षात? हा हा नाही कळालं? कळलं. कळलं ना? ओके. समजा ही पूर्ण रिंग असते, पेरिफेरल मास डिस्ट्रीब्युशन रे, फक्त एवढ्यातच मास आहे, कळलं का? मध्ये वगैरे कुठं नाहीये. हा हा ओके. मग याचा सेंटर ऑफ मास इथं असता का नाही इथं, पण हे मी हो, मास सर. काढून टाकलं. याचा अर्थ खाली आता मास राहिलं नाही, त्यामुळे जिकडं मास आहे तिकडं सरकेल की नाही तो सेंटर ऑफ मास. हो मग ह्याचा फॉर्म्युला असतो हा 2r/π. आता मी तुम्हाला हे सांगणार नाही की हे पाठ करा म्हणून, ठीक आहे, कारण तुम्हाला पाठ होणार नाही, 2 दिवस पाठ होईल त्यानंतर विसरून झाले. पण हे डिराईव्ह कसं करतात, इथं ओरिजिन पकडतात. काय पकडतात? ओरिजिन. ओरिजिन. त्यानंतर इथे एक छोटंसं डीएम मास पकडतात, समजा ॲट अँगल थिटा, आणि ही छोटीशी आर्क आहे समजा इथं ॲट अँगल डी थिटा. मी इथं डिराईव्ह करत बसणार नाहीये, घाबरू नका. पण जे IIT देणार त्यांच्यासाठी सांगतोय मी, बाकी कुणाला नीटवाल्यांसाठी काही गरजेचं नाहीये, मी जस्ट कॅज्युअली सांगतोय. ठीक आहे. मग ही आर्क दिसते का छोटीशी? हो सर. हो हा टोटल अँगल किती आहे? थिटा. तर हा किती असणार? डी थिटा, स्मॉल. कळलं का? हो हो, सर. सर. त्यानंतर मला सांगा, हा जर रेडियस r असेल, हा जर अँगल डी थिटा असेल, तर ही आर्क लेंथ r डी थिटा लिहू शकतो की नाही मी? हो सर. हो सर. पोरांनो कळलंय? हो सर कळालंय. हो सर. मग तुम्हाला आठवतंय सेंटर ऑफ मासचं लोकेशन काढण्यासाठी मगाशी एक फॉर्म्युला दिला होता, इंटिग्रेशन ऑफ y/dm किंवा r/dm हो सर. हो सर. अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम. इंटिग्रेशन ऑफ डीएमचा अर्थ असतो या रिंगचं टोटल मास जे दिलं असेल तुम्हाला, एम वगैरे काहीतरी दिलं असेल. इंटिग्रेशन करताना डीएम मध्ये हे टाकावं लागतं, r d थिटा. कळलं का? हो सर. हो सर. आले का लक्षात? हे काय म्हणतोय मी? हो हो सर. सर आलंय. आणि हे r जे दिसतंय, हे r म्हणजे या ओरिजिन पासूनचा डिस्टन्स. तुम्ही कुठलंही जर स्मॉल मास घेतलं तर त्याच्यापासून किती डिस्टन्स असणार त्याचा? r असणार की नाही? हो सर. ओके. तर त्याला इंटिग्रेट वगैरे करून त्याला सोडवलं जातं. लक्षात आलं मी काय म्हणतोय पोरांनो? हो सर. हो सर नाही समजलं का? कळलंय खरंच? समजलं. समजलं सर. ओके. अजून ह्याच्यामध्ये छोटासा एक कॅच काय आहे की तुम्ही ओरिजिन हे पकडलं, पण ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतात. मग हा डिस्टन्स वेक्टरमध्ये r घेतला, मला सांगा हा डिस्टन्स काय असेल? r sin θ असेल की नाही? हो सर. आणि हा हो, डिस्टन्स सर. असेल r cos θ. मग तुम्हाला Cos sin θचं इंटिग्रेशन, cos θचं इंटिग्रेशन येतं का? sin θचं इंटिग्रेशन काय असतं सांगा? मायनस कॉस्ट मायनस cos θ. आणि cos θचं साइन थिटा. sin θ. Sin तिला θ. लिमिट्स टाकायला लागतात. मग ओरिजिन मधून इथून जर अँगल मोजला तर हा -π/2 असतो आणि हा +π/2 असतो. मी असं एक्सपेक्ट करत नाही की तुम्हाला सगळ्यांनाच हे कळेल मी काय करतोय, पण इथं एलिमेंट घेऊन सोडवायचे असतात असले क्वेश्चन्स. तुम्ही कुठल्याही चांगल्या अकॅडमीत भविष्यात गेला, काय जरी केला तर सेंटर ऑफ मास शिकवताना तुम्हाला ह्याच्यावरून ह्याचे सेंटर ऑफ मास प्रूव्ह केले जातात. नाही केले तर आवर्जून विचारायचे सर हे कसं मायनस करणार? नाही मी -π/2 थिटा कुठनं मोजायला सुरू केलाय बघ इथनं, म्हणजे ह्याला 0 मांडला मी. उजवीकडे गेलो तर हे +90 डिग्री असेल, डावीकडे गेलो तर -90 डिग्री. आलं का लक्षात? मायनस. हो खरंच कळलंय? हो ओके. हो सर. कारण हे जर तुम्हाला त्यांनी शिकवलं प्रॉपर डेरिव्हेशन कसं करायचं याचं, तरच तुम्हाला ह्याच्यावर एखादा अवघड क्वेश्चन जर ऍडव्हान्सला आला तर सोडवता येतो. ठीक आहे. बाकी नीटवाल्यांना हे पाठ करायची पण गरज नाहीये, कारण ह्याच्यावर मागच्या 20 वर्षात क्वेश्चन विचारलेलं नाही कधी. कळलं? रॅदर सेंटर ऑफ मासवर खूप कमी क्वेश्चन येतात. मी जे घेतलंय सेंटर ऑफ मासचा पार्ट हा ह्या कारणासाठी घेतलाय की तुमचं थिंकिंग डेव्हलप व्हावं, कोऑर्डिनेट्स पटापट जमावेत. कारण मी जे नीटच्या पोरांना शिकवतो ना 11-12ला, खूप जणांना प्रॉब्लेम येतात कोऑर्डिनेट्स लिहिताना, आणि भरपूर ठिकाणी आम्हाला कोऑर्डिनेटची गरज पडते, वेक्टरचा मॅग्निट्यूड काढताना गरज पडते. लक्षात आलं? त्यामुळे जे मुलं एक्झाम फायनल केलेत त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने या लेक्चरकडे बघा.
तुम्हाला जे पाहिजे ते एक्स्ट्रॅक्ट करा त्यातून, मॅथमॅटिक्स चांगलं करा. ठीक आहे. जी मुलं ॲडव्हान्ससाठी बघणार त्यांना आता कळलं का मी जरा जरा काय सांगितलंय, थिटा आर थिटा वगैरे. हो सर. ठीक आहे. हो सर. भरपूर सगळं मी तुम्हाला जर त्यात अजून घुसायची इच्छा असेल तर तुम्ही काय करा, युट्यूबवर जाऊन याचं डेरिव्हेशन बघू शकता. तुम्हाला जर आता मी जे सांगितलं कळालं असेल तिथून पुढे इझी आहे सगळं. साइन थिटाचं इंटिग्रेशन करून लिमिट्स टाकून ते एक थिटा असतं, एक कॉस म्हणतं. मग कॉस 90 किती असतो रे बोला? कॉस 90 किती असतो? 0. त्यामुळे फक्त थिटावाला पार्ट असतो, त्यामुळे इथं पाय येतं फक्त. साइन थिटा कॉस थिटा काही येत नाही. ठीक आहे. हे कळेल तुम्हाला तिथं डेरिव्हेशन बघितलं की. त्यानंतर डिस्क कशी येते, इथं छोट्या छोट्या रिंग मानतो आपण अशा, आणि त्या रिंगचा सेंटर ऑफ मास कितीवर असतो? 2r/π वर. मग असं इंटिग्रेशन करून हे आन्सर येत किती? 4r/3π. हे मी तुम्हाला व्हॅल्यू पाठ करा म्हणत नाही, पण हे कुठनं आलं असेल त्याचा एक अंदाज लावा. कळलं का? उद्या IITच्या पेपरला बसला तुम्ही आणि तिथं असा काहीतरी विचित्र क्वेश्चन आला, तुम्हाला डेन्सिटी दिली याची ρ = ρr² वगैरे ρ0r², तर तुम्हाला कळालं पाहिजे रिंगचं बनवून करायचं आहे मला इंटिग्रेशन करून याचं. ठीक आहे. तर हे छोटंसं हे थिंकिंग डेव्हलप करा. कुठं मला सिम्पल फॉर्म्युले वापरायचे आहेत, कुठं इंटिग्रेशन वापरायचं आहे, एवढं जरी तुम्हाला आता कळलं तरी तुम्हाला खूप इझी जाणार आहे 11th आणि 12th. ठीक आहे. काय काय मुलांना हे कळायलाच 1-1.5 वर्ष जातात, त्यामुळे त्यांचे रँक येत नाही. मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला कळावं. मगाशी भरपूर जणांनी आन्सर दिले इंटिग्रेशन वापरायचं. आय एम हॅपी की तुम्हाला कळलं तुमचं. तुम्हाला इन्फायनाईट ॲडिशन करताना मला इंटिग्रेशन वापरायला लागणार आहे. ठीक आहे. असंच थिंकिंग डेव्हलप करा, तुम्हाला खूप इझी जाणार आहे 11th आणि 12th. फक्त डटून राहायचं. आलं का लक्षात? हो सर. अरे बोला, फिलॉसॉफीच्या झाडत नाही मी, पण कळलंय का? हो सर. हो सर. ठीक आहे. त्यानंतर हे मी नंतर पाठवेन तुम्हाला. हे कुठं पण गुगलवर केलं तर तुमचं तुम्हाला कळेल. इथं कोणचं एक आहे जे तुम्हाला पाठ होऊ शकतं रे पोरांनो. सॉलिड कोण जर असेल तर त्याचं कशावर असतं? h/4 वर. कळलं का? आणि जर हॉलो कोण असेल, मला सांगा सॉलिड आणि हॉलो मध्ये काय डिफरन्स आहे? क्लोज्ड आणि मास असतो. सॉलिडचा अर्थ पूर्ण भरलं असेल, म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॉर्नेटो खाताय नॅचरल्सला, आलंय का लक्षात? जस्ट घेतलंय हातात मी आता, आणि ज्यावेळी संपेल त्यावेळेला संपताना कोण पण खाताय सोडा तुम्ही, पण तरी जस्ट त्यात स्कूप टाकायच्या अगोदर असं असेल की नाही हॉलो आहे, काहीच नसेल आत. त्यावेळी किती असणार? h/3. आलंय का लक्षात? त्यातलं कुठलं मोठं आहे रे, h/4 की h/3? h/3. तुमचं तुम्हाला कळतंय का हे h/4 का आलं आणि h/3 का आलं? कारण हे मास आले लक्षात जास्त आहे, त्यामुळे तो वर सरकला जास्त, आणि हिथं पूर्णच भरलंय, त्यामुळे बॉटमचा मास जास्त असणार, त्यामुळे हा किती आहे? h/4. लक्षात आलं काय? हो सर. मी कन्फ्यूज केलेलं नाही ना रे कुणाला? नाही. ठीक आहे. मी अजून एकदा सांगतो, ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ होणं अपेक्षित नाहीये. 11th वाल्यांना सुद्धा सांगत नाही मी पाठ करा म्हणून, कारण हे क्वेश्चन मेन्सला सुद्धा पडलेले नाही आहेत, आणि ऍडव्हान्सला पडले तरी असले फालतू पडत नाहीत क्वेश्चन. ते इंटिग्रेशन करूनच विचारतात, किंवा मग रेशो विचारतील काहीतरी डेन्सिटीचे वगैरे असे काय पण. त्यामुळे ते आता टेन्शन नका घेऊ. त्यामुळे मी ह्याच्यावर क्वेश्चन घेणार नाही तुमचे मी. ठीक आहे. उगाच मला मेमरी ऑक्युपाय नाही करायची या छोट्या छोट्या फॉर्म्युल्याने. ठीक आहे. मग इथं जे मी घेतलं हे क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. छोटे छोटे मासेस. ओके. माझ्या काय छोटे क्वेश्चनचा आन्सर द्या, विचार करायच्या बद्दल. काय समजा मी एक डिस्क घेतली अशी, ह्या डिस्कचा सेंटर ऑफ मास कुठं असेल रे? सेंटरला असेल, बरोबर का? गुड. मी समजा ह्याच्यातून एक छोटासा डिस्क असा कट केला. लक्ष द्या काय म्हणतोय मी. तर माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की आता सेंटर ऑफ मास सेंटरला राहील का? नाही. बरोबर. म्हणजे लेफ्टला जाईल थोडस. हो सर. एकच मिनिट द्या मला, फक्त एकच मिनिट सेव्ह करून ठेवतो असली डायग्राम, आपल्याला लागणार आहे भरपूर नंतर. ऐका, अगोदर जेव्हा डिस्क पूर्ण भरली होती त्यावेळी ऑब्विसली सेंटर ऑफ मास सेंटरला असेल की नाही? हो सर. ओके. कारण मला माहिती आहे मी कुठनं जरी फोल्ड मारला, असा फोल्ड मारला, असा फोल्ड मारला, तरी सिमेट्रिकच आहे की नाही डिस्क? हो सर. आता जर मी एवढा पार्ट काढून टाकला, म्हणजे आता फक्त एवढंच मास आहे याच्यामध्ये, तर मी आता व्हर्टिकल जर फोल्ड मारला असा तर मॅच होतंय, पण होरिझॉन्टल फोल्ड मारला तर मॅच होतंय का रे? नाही सर. नाही. कुठल्या बाजूला जास्त मास आहे, पार्ट 1 ला का पार्ट 2 ला?
पार्ट 2 पार्ट 2 सेंटर ऑफ मास कुठं सरकला असेल? पार्ट 2 कडे का 1 कडे का सेंटरलाच राहील? 2 कडे. पार्ट 2. तर 2 कडे. कळलं? मग तुम्हाला असे क्वेश्चन येतात की हा कितीनं सरकला असेल किंवा त्याचे नवीन कोऑर्डिनेट काय. हे एकदम सोपा क्वेश्चन आहे, काही घाबरायचं नाही याला. ठीक आहे, मी तुम्हाला 2 मिनिटात कसं सोडवतात ते शिकवेन मी याला. पण सध्या तुम्हाला याच्या मागचं फिजिक्स कळलं का सगळ्यांना? हो सर. हो. ओके. जेव्हा पूर्ण डिस्क होती त्यावेळी सेंटर ऑफ मास कुठं आहे त्याचं? सेंटरला, बरोबर. जेव्हा मी याच्यामध्ये एक छोटीशी कॅव्हिटी पाडली, याला काय म्हणायचं? कॅव्हिटी. कॅव्हिटी प्रॉब्लेम म्हणतात त्यांना. ठीक आहे, आणि हे तुम्हाला आले तर तुम्हाला हुशार मानलं जातं. ठीक आहे, त्यामुळे समजून घ्या. सो कॅव्हिटी प्रॉब्लेम्स. मला सांगा, ह्या सर्कलचा एरिया किती आहे टोटल? पाय आर स्क्वेअर. या समजा रेडियस आर असेल तर ह्याचा एरिया किती असेल? जेव्हा कट केलेलं नाही मी अजून, सांगा किती असेल एरिया? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. मग त्यावेळी ह्याचं मास एम आहे समजा. किती मास आहे? एम. एम. आता समजा हा छोटासा कॅव्हिटी यातनं काढला मी, त्या कॅव्हिटीचा रेडियस सांगू शकेल का कोण किती असेल? आर बाय 2. कळलं का? मग ह्याचा एरिया किती असेल? ह्याचा एरिया, ह्या कॅव्हिटीचा म्हणतोय मी. पाय आर बाय 2. पाय आर स्क्वेअर बाय 4. पाय आर स्क्वेअर बाय 4. कळलं का सगळ्यांना? 4. हो जर सर. पाय आर सर. स्क्वेअरचं मास एम असेल तर पाय आर स्क्वेअर बाय 4चं मास किती असेल ते? एम बाय 4. एम बाय 4. एम बाय 4. म्हणजे मी 4 kg मधून 1 kg काढून टाकला. हे मी बघून सांगू शकतो का याच्याकडे नेक्स्ट टाइम? हो सर. खरंच लक्षात आलंय? काही डाऊट? नाही. समजायचा रेडियस आर बाय 3 असता. किती असता? आर बाय 3. तर ह्या कॅव्हिटीचं मास किती असतं रे? एम बाय 9. स्क्वेअर मध्ये पाय येईल ना, आर स्क्वेअर मध्ये पाय आर हो, स्क्वेअर. सर. हो सर. आले लक्षात आहे सगळ्यांना? काही डाऊट नाही? नाही. मग सिम्पल हाच फॉर्म्युला वापरायचा. RCOM चा फॉर्म्युला सांगा बेसिकली काय होता? M1 M1 R1 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 प्लस प्लस M2 R2 R2 अपॉन M1 M1 प्लस plus M2. आता लक्ष द्या, मगाशी ह्या बॉडीज एकमेकाला अटॅच्ड होत्या का नाही रे? हो सर. तुम्ही जर इथं हो. बघितलं तर या बॉडी एकमेकांना काढून टाकलेत. कळलं का? हो सर. हो. काढून टाकले, त्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन प्लसच्या ऐवजी काय लिहाल? मायनस. आले का? मायनस. काय लिहाल? हो सर. मायनस. मायनस. एवढं फक्त लक्षात राहील का पोरांनो? खरंच जीव निघाला तुमचा. समजलंय सगळ्यांना? समजलं सर. नाही कळलं. ओके. कळालं. त्यानंतर ओरिजिन हेच पकडा अशा केसमध्ये. मग ही जी मोठी डिस्क आहे त्याचं मास किती आहे? एम. किती मास आहे? एम. कॅव्हिटी करायच्या अगोदरच सांगतोय मी, कॅव्हिटी करायच्या अगोदरच. त्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट्स किती? 0,0. तिथंच ठेवलंय ना. हो सर. आणि कॅव्हिटीचं मास किती आहे रे? कॅव्हिटीचं मास किती आहे? केलं आपण इथं M/4. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स किती असतील सांगा मला? हे कोऑर्डिनेट्स किती असतील? 0, आर बाय 2. 0, चेक R कर by 2. व्यवस्थित. आर बाय 2, 0. नाही हा, समजलं? हा. एक्स ऍक्सिस वर आहे ना तो. कळलं. सर. हो. अथर्व कळलं का रे? तर ते वायचं एक्स वर केलं. हो. पुढं डिवायडेड बाय M-M/4. ऐका रे, हे तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल, ह्याच्यावरचं थोडा अगोदर अंदाज तरी होता किमान, त्यामुळे काहीतरी बेसिक करू तर शकल होता. हा क्वेश्चन नुसार समज असेल तरी पुरेसा आहे. नंतर मी विचारला तर जमेल का नाही याचं टेन्शन नका घेऊ. तुम्हाला इथं मायनस का घेतलंय कळलं का सगळ्यांना? हो सर. मायनस का घेतलं? कारण हा कॅव्हिटी वाला प्रॉब्लेम आहे. कॅव्हिटी म्हणजे रिडक्शन इन मास. ठीक आहे, कळलं का? हो सर. आणि त्यामुळे मी मायनस घेतलं तिथं. तुम्हाला भरपूर फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. 2च फॉर्म्युले पाठ, रॅदर एकच फॉर्म्युला पाठ करायचे आहे. भरपूर 99% केसेसमध्ये प्लस लिहायचं आहे आणि कॅव्हिटी प्रॉब्लेम आला की मायनस लिहायचं आहे. आलं का लक्षात? हो सर. आता काही जणांना डाऊट असेल तर ते एम का घेतलंय? 3M/4 का नाही घेतलं? तर असं अज्युम करा की ही कॅव्हिटी नव्हतीच. ही कॅव्हिटी नसताना मास किती यायचं टोटल? एम आहे की नाही? एम. आणि कॅव्हिटी जी काढली आहे तिचं मास किती आहे? M/4. असं सोडवायचं. लक्षात आलंय? हो सर. ओके. सांगा रे याचा आन्सर किती येतं? हे तर झिरोज होऊन जातं, याचा काही संबंध नाही.
सोडवा सगळ्यांनी आणि आन्सर मायनस मध्ये आलं पाहिजे. ओके, 2 आन्सर आलेले आहेत. निहारिका, सिद्धांत सेम आन्सर आहे तुमचे, त्यामुळे कदाचित करेक्ट आहे. अजून कोणतरी पाठवा म्हणजे मी कन्फर्म करेन. बघूया थांबा. MR/8 3M/4 6 येईल ना? 6 हो सर. हो सर. करा करा. आर मध्ये लिहा, आर मध्ये आन्सर म्हणजे -r/6. अथर्व बरोबर का? हो सर. हो सर. ओके. अजून 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 नीरव, कोऑर्डिनेट चुकलेत. पहिल्यांदा तो आला पाहिजे आणि 0 नंतर आला पाहिजे. वाय ऍक्सिस वर सरकणार नाही सेंटर ऑफ मास. लक्षात आलं का? हो सर, ते टाईप ठीक करताना आहे, चुकीचं लिहिलं. नो प्रॉब्लेम. तुझं तुला कळलं ना? हो सर, ते बरोबर आहे. ए जमते का सगळ्यांना हे? हो सर. ही मल्टिप्लिकेशन 0 होणार, त्यामुळे एक्स ऍक्सिस असणार फक्त यांचं. हो. एम हे किती होणार वर? -MR/8 बरोबर का? हो. हो सर. हे एक्स ऍक्सिस असणार फक्त, कारण वाय ऍक्सिस 0 असणार. 3M/4. ओके, डिवायडेड बाय m - m/4 म्हणजे 3m/4 बरोबर का? 3M/4. हो. हो सर. तर काय करा, यांची डिव्हिजन करा. 4 1 जा 4, 4 2 जा, त्यानंतर m ला m निघून जाईल. हे अशी डिव्हिजन जमत नसेल घाबरू नका. त्यानंतर हे 2 खाली मल्टिप्लाय होईल. सो दिस विल बी -r/6, 0. आले सगळ्यांचा आन्सर हे? हो सर. हो सर. आलंय. ओके. -r/6 चा अर्थ काय? मायनसचा अर्थ ओरिजिन कडून लेफ्टला सरकलं, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हो सर. बरोबर का? हो सर. आणि कितीनं सरकलाय तो? r/6. r/6. कितीने? r/6. ह्या सरकण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? शिफ्ट. शिफ्टिंग. हेच आहे, शिफ्ट ऑफ सेंटर ऑफ मास. लक्षात आलं? हो सर. हो सर. आदित्य, हो सर. ओके. हा, सर ते 0, मायनस नाही 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 काय असतो? Sir, पहिला तेच पहिला mistake कोऑर्डिनेट केलं. एक्स ला असतो का वाय ला असतो? एक्स. ओके. हे ऐका, तेच त्याच्यापेक्षा mistake जास्त केलं. प्राण काढत बसणार नाही तुमचे मी आता. मला सांगा, आजच्या लेक्चर मध्ये जे जे कंटिन्युअस बॉडीचं घेतलं, समजले का सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके. ह्याच्यामध्ये जर मी एक छोटी कॅव्हिटी दिली असती r/3 वाली, तर तुम्ही मास किती घेतला असं कॅव्हिटीचं? M/9. 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 ठीक आहे. त्यानंतर हे पण मॅटर झालं असं की कॅव्हिटी कशाला चिकटली आहे, या टँजंटला चिकटली आहे बाजूला का आत, कारण त्याच्यावरून त्याचं r/2 असेल का काय असेल, r/3 असेल ते डिफाईन होईल. काय म्हणतोय, कळतंय का रे? हो सर. हो सर. मग त्यानुसार आन्सर पण चेंज होईल का नाही? हो सर. हो. हो सर. ओके. तर मला वाटतं तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजलेल्या आहेत कंटिन्युअस सिस्टमच्या वगैरे, बरोबर? उद्याच्या हो सर. उद्याच्या लेक्चरला काय करू आपण, अजून एक कॅव्हिटीचा क्वेश्चन घेऊ. एक मला एक सांगा, बेसिकली मी जस्ट सिम्पली विचारतो तुम्हाला, काय मला त्याचा विचार करून सांगा. हा एक स्क्वेअर दिला, या स्क्वेअरचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? सेंटरला. सेंटर. ऑब्विसली. सांगा कुठं असेल? सेंटरला असेल की नाही? सेंटरला. सेंटर. हो सर. ही किटकॅटची कॅडबरी आहे समजा, ठीक आहे. ह्यातनं मी एक बाजूचा टवका काढला समजा, टवका इन द सेन्स प्रॉपर स्क्वेअर मध्ये. मराठी येते ना सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. टवकाचा अर्थ माहित असेल आय गेस. हो सर. हो सर. नसेल माहित तर पार्ट दॅट ब्रेक्स ऑफ, असं काहीतरी स्वतःला तर कन्व्हिन्स करा. इंग्लिश. हा, अगोदर एवढा स्क्वेअर होता, त्यातला एवढाच पार्ट राहिला. आता कळलं का? म्हणजे ही काय असणार आपल्यासाठी आता? काय म्हणतात त्याला? कॅव्हिटी. कॅव्हिटी. टवका. ठीक आहे. काय म्हणतात त्याला? कॅव्हिटी. कॅव्हिटी. मग इथं ओरिजिन पकडला सेंटरला समजा मी असं, हो सर. तर त्याचे कोऑर्डिनेट्स किती? 0,0 बरोबर का? हो हो सर. सर. ह्या टोटल स्क्वेअरचं जेव्हा काढलं नव्हतं मी, त्यावेळी मास m असतं. तर या कॅव्हिटीचं मास किती असेल? बघून M/4. सांगू शकताय? सर्कल सारखा अवघड नाही. M/4. M/4. चौथा M/4. पार्ट काढलाय ना त्याचा.
हो सर. ठीक आहे. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? समजा ह्याची साईड ए आहे, ह्याची साईड किती आहे? ए. तर A by 2 A कोऑर्डिनेट्स by काय 2 बाय इल्ला A by 4. कोऑर्डिनेट ए हा ए बाय 2 असेल, हा ए एवढा बाय पार्ट. 4. हा. हा ए बाय 4 असेल आणि A वर ए by बाय 4. 4. कळलं का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. हो सर. हो मग तुम्ही तोच वरचा फॉर्म्युला अप्लाय करू शकताय का इथं? हो सर. हो सर. तुमच्या किडन्या मागितल्यासारखी रिॲक्शन करू शकतो. कळलंय का सगळ्यांना? नाही हो समजलं सर. सर. सांगा आर सी एम. पहिल्यांदा मास एम घेतो मी, त्याचे कोऑर्डिनेट 0,0 बरोबर, मायनस आत्ताचा मास एम बाय 4 आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स किती असणार? ए बाय 4 ए बाय 4 बरोबर का? हो सर. आणि डिवाइड बाय एम मायनस एम बाय 4 म्हणजे 3m/4. 3m by 4. मग हे जे सोडवले तुम्ही, तर मगाशी हे कसं -r/6, 0 आलं होतं, तसं येईल का रे 0? नाही. याचा अर्थ हा सेंटर ऑफ मास कुठं सरकेल? इकडं सरकेल, खाली ह्या बाजूला. काय म्हणतो कळतंय का? हो सर. हो सर. हा क्वेश्चन उद्या सोडूया आपण. तरी पण तुम्ही हा ट्राय करा क्वेश्चन. चालेल? हो सर. झालाय आता, हो, जास्त सर. काय राहिलेलं नाहीये. मला फक्त सेंटर ऑफ मास इथं लोकेशन दाखवा. जेव्हा मी जी कॅव्हिटी तयार करेन, सेंटर ऑफ मास कुठं असेल याचं कराल? हो सर. हो सर. चालेल. बाकी असाइनमेंट मी उद्या पाठवतो, याची कंबाईंड असाइनमेंट. आणि अजून एक काय विचारायचं तुम्हाला, तुमची टेस्ट कधी ठेवायची? बोला. सर युनिट टेस्ट आहे सर या कधी? पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात. ओके. मयूरेश तुमची पण आहे ना? हो सर. मग काय करूया मग टेस्ट आता तुमची, कारण खूप गॅप पडला तर परत तुमचे प्राण निघणार आहे टेस्टला, त्यामुळे सांगा मला फ्रँकली का त्यावेळी तुम्ही ऍडजस्ट. तुमची 25 तारखेला आहे इस्लामपूर. मग मला वाटतं सप्टेंबर मध्येच टेस्ट घ्यावी लागेल आहे ना? हो सर. गणपतीच्या वेळेत करणार का? देणार का टेस्ट तुम्ही? हो सर. सर देणार. तुम्हाला कॅलेंडर दिसतंय का इथं? हो हो सर. सर. गुड. हो सर. मग मला सांगा, नाही 31 ला गणपती येणार, 4 ला तुम्ही नाचत असाल ना, आहे की नाही? अनंत चतुर्दशी कधी आहे रे? 31 ला आहे. ए 31 लाच आहे. गणेश चतुर्दशी 31 ला आहे ना? हो सर. अरे तुम्हाला कधी ठेवूया? बरं ठीक आहे, सप्टेंबर मधलं सांगतो मी. पण त्यावेळेला मग चॅप्टर्स स्टॅकअप होतील बरं का रे. कुठले कुठले? फ्लुइड मेकॅनिक्स, आलं का लक्षात? त्यानंतर हे सेंटर ऑफ मास जे सुरू आहे ते, आलं का सेंटर ऑफ लक्षात? मास. हो सर. हो सर. आणि मी मेमरीमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही, त्यामुळं जुने चॅप्टर्सची टेस्ट मी शेवटीला बघू रिव्हिजनमध्ये वगैरे, किंवा जे जे महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला 11वीला गेल्यावर लागणार आहे, त्यांची फक्त एक जनरल टेस्ट घेणे, ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्यासारखी, जेणेकरून मला कळेल की फाउंडेशनचा तुम्हाला काय उपयोग झालाय का नाही, किंवा तुमचं तुम्हाला कळेल की काय काय मागं पडतंय आपलं, काय काय राहिलंय. ठीक आहे. खूप अवघड नाही, आणि अवघड पण एक घेईन ती फक्त जी ॲडव्हान्स देणार त्यांच्यासाठी असेल. ठीक आहे. आणि टेस्ट कशा घेणार म्हणलंय मी? 2 लेवल्समध्ये. लक्षात आलं? हो सर. लेवल 1, लेवल 2. लेवल 1 म्हटलं कशा असतील? बेसिक क्वेश्चन्स असतील, ज्याच्यातून तुमच्या कन्सेप्ट किती स्ट्रॉंग आहे ते कळेल मला. बेसिक न्यूमरिकल असतील, बेसिक थेरी क्वेश्चन्स असतील, कळलं का? हो सर. मे बी MCQ असतील ते. ओके, किंवा कसं पण असू शकतं. आणि लेवल 2 ला जी असेल ती आत्ता जशा टेस्ट काढत होतो की नाही मी न्यूमरिकल आन्सरिंगच्या, हो सर. तशा असतील. लक्षात आलं? अरे सन्नाट्यात का गेला तुम्ही? भीती घालत नाहीये? हो सर. कळलं आलं ना? सर. ठीक हो. आहे, चालेल. मग आता एंड करतो मी. हॅव अ नाईस डे. बाय बाय. टेक केअर. उद्या या रिवाइज करून ये. ओके, हो सर. हो सर. हो सर. बाय. बाय सर. बाय सर. बाय सर.